आता लास्ट टाइम आपण डिस्कस केलं होतं व्हॉट वी हॅव डिस्कस लास्ट टाइम की इक्विपोटेन्शियल वाला डिस्कस केलं होतं आणि एक्झाम्पल 2.2 होतं. एक्झाम्पल 2.3 जे आहे ते मी तुम्हाला नंतर शिकवेल. ओके, तुम्ही ट्राय करायचं त्याला. सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त आन्सर्सच करायचे त्याच्यात, एवढं काही हार्ड नाही ते. बट आपण त्याचा पुढचा टॉपिक करतो इक्विपोटेन्शियल सरफेसेस वाले. ओके, इक्विपोटेन्शियल सरफेसेस. ओके, आता इक्विपोटेन्शियल म्हणजे काय की असे सरफेसेस की ज्याच्या सगळ्या बिंदूंवर पोटेन्शियल काय राहील सारखं राहील, म्हणजे की दरेक बिंदूवर पोटेन्शियलचं मूल्य काय असेल सारखं, त्यांना इक्विपोटेन्शियल सरफेसेस म्हणतात. इक्विपोटेन्शियल सरफेसेस इज द सरफेस विथ कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल ऍट ऑल द पॉइंट्स ऑन द सरफेस. म्हणजे काय, सरफेस जे आहे त्याचा दरेक बिंदूवर विद्युत स्थितिमानची व्हॅल्यू काय असेल, अचळ असेल त्या पुऱ्या सरफेसवर, त्या पुऱ्या पृष्ठावर, त्याला इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणतात किंवा समस्थितिमान पृष्ठ म्हणतात त्याला. मराठीमध्ये म्हणायचं तर काय म्हणतात त्याला, समस्थितिमान पृष्ठ. सम म्हणजे सारखं, स्थितिमान म्हणजे स्थितिमान, सगळ्या बिंदूंवर सारखं स्थितिमान, त्याला समस्थितिमान पृष्ठ म्हणतात. फॉर अ सिंगल चार्ज क्यूब the potential is given by the equation b is equal to 1/4 pi epsilon 0 q by r. ओके, हे सिंपल इक्वेशन आहे. डन. म्हणजे पहा आता हा चार्ज तुम्हाला दिसतोय प्लस क्यू चार्ज आहे. ओके, दिस इज युअर प्लस क्यू चार्ज. ओके, तर तुम्ही पहा हे फर्स्ट सर्कल आहे, तर ह्या फर्स्ट सर्कलचे जेवढे बी पॉइंट्स आहेत तेवढ्या सगळ्या पॉइंट्सवर तुमचं पोटेन्शियल काय आहे, सारखं आहे. ओके, डन. या फर्स्ट ही जे फर्स्ट रिंग आहे त्याचं सगळ्या बिंदूंवर पोटेन्शियल सारखं आहे. सेकंड रिंगच्या बी सगळ्या बिंदूंवर पोटेन्शियल सारखं आहे. थर्ड रिंगच्या बी सगळ्या बिंदूंवर पोटेन्शियल सारखं आहे. फोर्थ वाला, फिफ्थ वाला, सगळ्या पॉइंट्स. बट हे फर्स्ट रिंगचं जे ह्या पॉइंटचं पोटेन्शियल आणि सेकंड रिंगच्या ह्या पॉइंटचं पोटेन्शियल काय असेल, वेगवेगळं असेल. ओके, बिकॉज डिस्टन्स वेगवेगळे त्यांचं चार्ज पासून. ओके, तर हे सगळे पहा आता हा फर्स्ट चार्ज क्यू आहे ना, त्याच्यामुळे हा पॉइंट असो किंवा हा पॉइंट असो, ह्या एकच सरफेसवरचा या सगळ्या बिंदूंचं पोटेन्शियल काय असेल सारखं. क्यू का बरं, तर कारण की त्यांचं जे सेंटर पॉइंट आहे, चार्ज आहे, त्याच्यापासूनचं अंतर सगळ्यांचं काय सारखं आहे. तर जेवढे बिंदू सारख्या अंतरावर असतात तेवढ्या सगळ्या बिंदूंचं पोटेन्शियल काय असतं, सारखं असतं. बट हा जो सेकंड पॉइंट आहे हा ह्या पॉइंट पेक्षा दूर आहे, मग इथं पोटेन्शियल काय असेल, थोडं कमी असेल. बट याचा बाजूचा जो एक्झॅक्टली त्याच अंतरावर असणारा पॉइंट आहे, म्हणजे रेडियसवर असणारा पॉइंट, तिथं सगळ्यांवर काय असणार, पोटेन्शियल सारखं. मग हे जे पॉइंट्स आहेत हे समस्थितिमान पृष्ठ आहेत, याला समस्थितिमान पृष्ठ म्हणूया पुऱ्या सर्कलला, कारण की याच्या दरेक बिंदूवरचं पोटेन्शियल काय असेल, सारखं असेल. हे बी समस्थितिमान पृष्ठ आहे. म्हणजे मी म्हणू शकतो की इथं 1 2 3 4 5 हे 5 समस्थितिमान पृष्ठ आहेत, म्हणजे काय, इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. बट म्हणजे कारण की त्यांच्या दरेक पॉइंटवरचं स्थितिमान काय असेल, सारखं. बट हे फर्स्ट सरफेसचं जे पोटेन्शियल असेल त्याच्यापेक्षा सेकंड सरफेसचं पोटेन्शियल वेगळं असेल, त्याच्यापेक्षा थर्ड सरफेसचं पोटेन्शियल काय असेल, वेगळं. त्याच सरफेसवरच्या वेगवेगळ्या बिंदूंवरचं पोटेन्शियल काय असेल, सारखं. ओके, समजलंय? गॉट माय पॉइंट? असं असतंय, अंडरस्टँड. समस्थितिमान पृष्ठ कशाला म्हणतो आपण. सिमिलरली म्हणजे काय आहे की हा प्लस क्यू चार्ज आहे ना, त्याच्या आजूबाजूच्या रेडियसवर असणारे जेवढे बिंदू असते ना तेवढ्या सगळ्या बिंदूंचं पोटेन्शियल काय असतं, सारखं. सारख्या अंतरावर असणाऱ्या सगळ्या बिंदूंवरचं पोटेन्शियल सारखं. ओके, दिस शोज दॅट द v is constant if r is constant. ओके, ऑब्वियसली आता हे इक्वेशन जर आपण पाहणार, इफ यू लुक दिस इक्वेशन प्रॉपरली यू कीप अंडरस्टँडिंग दॅट. पण आता ही वस्तू 1/4 pi epsilon कॉन्स्टंट टर्म आहे. ओके, त्याला काही ही कम्प्लिटली कॉन्स्टंट टर्म आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे 9 × 10⁻⁹. क्यू चार्ज आहे, चार्ज काय बदलणार नाही इथं. जो असेल तो पहिले आपण जो सिलेक्ट केला असेल 1 कुलम 2 कुलम 10 कुलम 20 कुलम जो बी असेल तो एकदा फिक्स झालं. आता बदलू शकणारी वस्तू काय असते, आर. फक्त आर बदलला म्हणजे पोटेन्शियल बदललं. पण जर दरेक बिंदून अर्थ, आता पहा सर्कल आहे तर सर्कल पासून अंतर तर सारखंच असतं ना. सर्कल केंद्रापासून सर्कलच्या दरेक बिंदूचं अंतर काय असतं, रेडियसवर असतं सारखं. मग तो बिंदू कुठे आहे, इथं असतो तो बिंदू किंवा इथं असतो, तो तर असणार सारख्याच अंतरावर ना चार्ज पासून. मग ह्या सगळ्या बिंदूंवर विद्युत स्थितिमान काय असतं, सारखं. कारण त्या सगळ्या बिंदूसाठी आरचं मूल्य काय आहे, सारखं. बट हा पॉइंट समजा की हा पॉइंट आहे आणि हा पॉइंट आहे, त्याच्यात आर काय वेगवेगळा आहे, कमी जास्त आहे, तर मग इथं विद्युत स्थितिमान बदलते. अंडरस्टँड?
Okay, V is constant if R is constant. Thus, the equatorial potential surfaces of a single point charge are concentric spherical surfaces centered at the charge. Okay, मग इक्वपोटेन्शियल सर्फेसेस कोणते असतात? तर स्पेरिकल सर्फेसेस म्हणजे काय? गोळीय सर्फेस. गोळा असतो ना, गोळाचा त्रिज्येवरचे सगळे बिंदू काय असतात? सारख्या अंतरावर असतात आणि त्याच्या सेंटर मध्ये काय असतं? चार्ज असतो. त्यांना काय म्हणतो आपण? समस्थितीमान पृष्ठ म्हणतो. अंडरस्टँड? याच्यात इतकंच आहे. मेन म्हणजे ही त्याची डेफिनेशन आहे स्टार्टिंग वाली, बाकी काही नाही त्याच्यामध्ये एवढं खास. आता त्याच्यानंतर हे सगळे बी समस्थितीमान पृष्ठ, कारण पहा विद्युत क्षेत्र आहे, अचळ विद्युत क्षेत्र आहे. हे काय? समान विद्युत क्षेत्र आहे. आपण त्याला काय म्हणतो? आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कोणत्याही जागेवर तुम्ही जर एक सरफेस ठेवला ना, तर त्या सरफेसच्या दरेक बिंदू विद्युत स्थितिमान काय असतं? सारखं. ओके, जसं की हे फर्स्ट सरफेस आहे ना, या फर्स्ट सरफेसचे जेवढे बिंदू असतील तेवढ्या सगळ्या बिंदूंचं विद्युत स्थितिमान सारखं असतं. आता सेकंड सरफेस आहे, त्याच्यात जेवढे बिंदू असतील तेवढ्या सगळ्या बिंदूंचं विद्युत स्थितिमान काय असतं? सारखं असतं. थर्ड सरफेससाठी ऑल पॉइंट्स जेवढे पॉइंट्स असतील त्याचं सगळ्यांचं पोटेन्शियल काय असतं? सारखं. बट फर्स्ट सरफेस जे पोटेन्शियल असेल तेच सेकंड नसेल, तेच थर्ड नसेल, कारण की हे वेगवेगळ्या अंतरावर. अंडरस्टँड वस्तू काय सांगतो मी? ओके, तर याला इक्विट. सर रिपीट करा सर. काय रिपीट करू? आता जे सांगितलं ते सिंपल आहे ना. पहा मी याच्यावर सांगतो व्हाईट बोर्ड. आता पहा एक चार्ज आहे समजून घ्या, इथं प्लस क्यू चार्ज आहे. ओके, तर ह्या प्लस क्यू चार्ज पासून त्रिज्या जेवढ्या अंतरावर, आता हा प्लस क्यू चार्ज आहे, तर याच्यावरचे जेवढे बी बिंदू असतील, ओके, या प्लस क्यू चार्ज वरचे जेवढे बी बिंदू असतील इथं असतील, हे सगळे सारख्या अंतरावर असतील ना. हा प्लस क्यू चार्ज आहे सेंटर मध्ये, त्याच्यामुळे काय विद्युत क्षेत्र आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या बिंदूंवर काय मिळेल आपल्याला? विद्युत स्थितिमान. तर हे सगळे बिंदू त्याच्यापासून किती अंतरावर आहेत? सारख्या अंतरावर आहेत ना? आर अंतरावर ना. मग या सगळ्या बिंदूंचे स्थितिमान काय येईल? वेगवेगळे येईल का सारखं येईल? सारखं का बरं येईल? कारण ते सगळे सारख्या अंतरावर आहेत. कारण की व्हीचं सूत्र काय असतं? के किंवा 1/4πε0 किंवा के क्यू बाय आर असतं. ओके, आणि आर काय असतं? तर विद्युत भार पासून तर त्या बिंदूवरलं अंतर. ओके, आता या सगळ्या बिंदूंचं अंतर काय असणार आहे? सारखं. मग कोणत्याही बिंदूसाठी स्थितिमान काय असणार आहे? सारखं. मग हे जे सर्कल आहे याला काय म्हणू आपण? समस्थितीमान पृष्ठ किंवा इक्वपोटेन्शियल सरफेस. अंडरस्टँड? पण आता मी इथं अजून दुसरं एक सर्कल घेतो, विच इज बिगर दॅन प्रिव्हियस वन. जे पहिलं होतं त्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे. ओके, मोठं आहे ना त्याच्यापेक्षा. त्रिज्या दोघांची काय सारखी, याला कलर वेगळा घेऊन घेतो. पण आता याची त्रिज्या एवढी असेल. ओके, आता फरक काय पडणार आहे? तर याचे बी सगळे जे बिंदू असतील, हा बिंदू असो किंवा हा बिंदू असो किंवा कोणता बी बिंदू घ्या सरफेस. ओके, एनी पॉइंट ऑन दिस सरफेस, या सगळ्यांसाठी त्रिज्या काय झाली? सारखीच झाली ना. ओके, ह्या सगळ्या, हे जे मोठं सर्कल घेतलं मी, ओके, त्याच्या सगळ्या बिंदूंचं अंतर बी काय असणार आहे? सारखं असणार आहे. त्याची नवी त्रिज्या घेऊन घेऊ आपण, आर डॅश घेऊन घेऊ. त्याची त्रिज्या काय घेऊन घेऊ? आर डॅश. आणि याची त्रिज्या काय होती? आर होती. माझा फरक काय? तर ह्या सर्कलवरच्या सगळ्या बिंदूंचं स्थितिमान काय असं सारखं, तर हे बी समस्थितीमान पृष्ठ झालं. या वरच्या सर्कलच्या बी सगळ्या बिंदूंचं पोटेन्शियल काय असणार आहे? सारखं. हे बी काय झालं? समस्थितीमान पृष्ठ. पण ह्या सरफेस आणि ह्या सरफेस मधलं पोटेन्शियल जो डिफरन्स असतो तो असेल, कारण की हे दोघं वेगवेगळ्या अंतरावर आहेत, तर त्यांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळा असेल. ओके, म्हणजे एक सरफेस पेक्षा दुसरं सरफेस असेल ना, तर त्यांचं पोटेन्शियल बदलतं. बट एकच सरफेसवरच्या सगळ्या बिंदूंवरचं पोटेन्शियल काय असतं? सारखं असतं. अंडरस्टँड? समजलं मी काय सांगतोय? हो सर. ओके, पुढे चालू ना आता मग.
तर याला इक्विपोटेन्शियल सरफेसेस म्हणतात. खूप सोपी डेफिनेशन. एक मिनिट. तर पहा, ओके डन, एवढं समजलं. तसं हे बी हा निगेटिव्ह चार्ज आहे ना, त्याच्या इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. हे पॉझिटिव्ह चार्जचे इक्विपोटेन्शियल सरफेसेस. बट जेव्हा आपण दोन पॉझिटिव्ह चार्ज जवळ घेऊन येतो तेव्हा त्यांचे इक्विपोटेन्शियल सरफेसेस धीरे धीरे वाढतात, पण ते एक दुसऱ्यामध्ये मिक्सअप नाही होणार, कारण दोन पॉझिटिव्ह चार्ज एक रेंज नंतर काय करतात, एक दुसऱ्याला ऑपोज करतात. म्हणजे काय करतात, एक दुसऱ्याचा विरोध करत असतात. अंडरस्टँड? नेक्स्ट आहे आता समजलं इक्विपोटेन्शियल सरफेसेस, एकदम सिंपल डेफिनेशन. आता हे रिलेशन बिटवीन फील्ड अँड पोटेन्शियल म्हणजे विद्युत स्थितिमान आणि विद्युत क्षेत्र यांच्यातला संबंध. कारण आपण मी जेव्हा बोलतोय तुम्हाला की एखादा विद्युत भार असतो, पण केव्हा पण एनी टाइम वेन यू थिंक अबाउट पोटेन्शियल or something, you have to have one idea in your mind. ओके, जेव्हा मी तुम्ही पोटेन्शियल वगैरेचा विचार करणार तेव्हा सगळ्यात पहिला आयडिया यायला पाहिजे की एखादा विद्युत भार असेल. ओके, त्याचं विद्युत क्षेत्र असेल आणि त्या विद्युत क्षेत्रात आपण एखाद्या बिंदूचं स्थितिमान शोधतो. एखाद्या बिंदूवर आपण काय शोधत असतो, विद्युत स्थितिमान शोधतो. ते का शोधतो, तर त्या बिंदूवर एखाद्या विद्युत भारला आणण्यासाठी किती ऊर्जा लागेल ते आपल्याला माहिती करायचं असतं. म्हणून आपण त्या बिंदूचं काय शोधतो, विद्युत स्थितिमान शोधतो. या पुऱ्या चॅप्टरचा जो कन्सेप्ट आहे पहिल्या 3-4 पेजेस मध्ये, ते पेजेस तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड केलं तर इट्स व्हेरी इझी चॅप्टर. ओके, एकदम इझी चॅप्टर आहे. क्लियर? आता नेक्स्ट आहे रिलेशन बिटवीन फील्ड अँड पोटेन्शियल. आता फील्ड आणि पोटेन्शियल मधला संबंध. आता ही एकदम क्वाइट सिंपल थिअरी. तुम्हाला एकच गोष्ट आठवून ठेवायची आहे की मेन तर हे इक्वेशन आहे, मोड ऑफ ई इज इक्वल टू डेल बी बाय डेल एल. आता बघा डेल म्हणजे काय, डी ज्या, ओके, आपण डीव्ही बाय डीएल लिहितो ना. तर आपण इथं काय करणार आहे, आपण विद्युत क्षेत्र म्हणजे काय डीव्ही बाय डीएल लिहिलेलं आहे आपण. वॉल्ट पर मीटर पण लिहितात त्याला विद्युत क्षेत्राला. तर पहा हे वाला आपल्याकडे फॉर्म्युला, मेन फॉर्म्युला कोणता आपला, हा मेन फॉर्म्युला आपला. मोड ऑफ ई इज इक्वल टू मायनस डेल व्ही बाय डेल एल किंवा प्लस मोड ऑफ डेल व्ही बाय डेल एल. मोड घेतलेला तेव्हा प्लस येऊन जाणार, अदरवाईज मायनस. ओके, ते मायनस यायचं कारण वगैरे वेगळे आहेत, ते मी तुम्हाला सांगत नंतर. त्याचं काही एवढं आता सध्या गरज नाही. पण एक चीज आहे, तर ही क्वाइट सिंपल थ्योरी. ऍक्च्युली बेनिफिट असा आहे की जो मागचा सिलेबस होता त्याच्यात ही थ्योरी खूप मोठी थ्योरी होती, खूपच मोठी थ्योरी होती, खूप इम्पॉर्टंट थ्योरी होती, 3 मार्काला यायची एक्झाम मध्ये. बट आता ही क्वाइट सिम्पली येते, म्हणजे काही इतकं हार्ड नाही. तुम्हाला हा बार दिसतोय का जो मी रोटेट करतो इकडे तिकडे, एनोनेट बॉर्ड हो सर. दिसतो का तुम्हाला हा बार? हा, आता नाही दिसत आहे. आता हात दिसतोय. हा, तर पहा, consider two closely spaced equipotential surfaces A and B with the potential values of V and V plus delta V, where delta V is the change in a V in the direction of electric current. आता काय सांगितलेलं आपल्याला, दोन सरफेसेस आहेत म्हणजे दोन पृष्ठ आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. म्हणजे की समजा की दोन पृष्ठ आहेत आपल्याकडे, एक पृष्ठ कोणतं आहे, ए, दुसरं पृष्ठ कोणतं आहे, हे पहिलं पृष्ठ ए, दुसरं पृष्ठ कोणतं आहे, बी. हे वरती आहे त्याच्या, असं एक असा वरती, दुसरं आहे. ओके, आता हे जे ए पृष्ठ आहे त्याचं पोटेन्शियल किती घेतलेलं आपण, व्ही घेतलेलं आहे, आणि दुसरं जे पृष्ठ आहे त्याचं पोटेन्शियल किती आहे, व्ही प्लस
डेल्टा व्ही म्हणजे की थोडासा चेंज आहे त्याच्यात पोटेन्शियल पहिल्या पोटेन्शियल पेक्षा. ओके डन. आणि हे जे पोटेन्शियल आहे हे विद्युत क्षेत्राच्या दिशेत आहे. पहा तुमचं विद्युत क्षेत्र वरती जात आहे आणि त्याच दिशेत आपलं पोटेन्शियल पण जात आहे. ओके, या पहिल्या 2-3 लाईन मध्ये हे सांगितलेलं आहे. कन्सिडर द क्लोजली स्पेस इक्वल पोटेन्शियल सरफेसेस. त्यांनी सांगितलेलं की consider two closely spaced equipotential surfaces A and B, figure 2.12 मध्ये दाखवलेलं आहे, with the potential values of B and B plus delta V, where delta V is a change in V in the direction of electric field E. म्हणजे विद्युत क्षेत्राच्या दिशेत विद्युत स्थितिमान मध्ये होणारा फरक येतो डेल्टा व्ही. ओके, म्हणजे पहिल्या पोटेन्शियल पेक्षा दुसरं पोटेन्शियल फक्त डेल व्ही ने जास्त आहे. ओके डन. आता लेट बी बी अ पॉइंट ऑन दी सरफेस बी. आता समजा की सरफेस बी जो आहे त्याचा एक पॉइंट दिलेला आहे तुम्हाला बी आहे. हा जो सरफेस बी आहे त्याचा एक पॉइंट आहे बी, हा वाला. ओके, let B be the point on the surface B. Del L is the perpendicular distance of the surface A from point B. ओके, आता del L काय आहे तर ह्या P पासून तर हे A पर्यंतचं अंतर आहे. पण कोणतं अंतर आहे ते लंब अंतर आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स मध्ये आहे ना, म्हणजे लंब अंतर आहे. A तर P मधलं लंब अंतर आहे. ओके डन. आता imagine that unit positive charge is move along the perpendicular along this perpendicular from the surface B to surfaces against the electric field. आता समजून घ्या की एक चार्ज आहे, युनिट चार्ज घेतला आपण, युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे असा चार्ज की त्याची व्हॅल्यू किती असेल, 1 युनिट असेल. ओके, असा एक चार्जला म्हणजे की समजा की क्यू असेल, क्यू इज इक्वल टू किती घ्यायचं आपल्याला, 1 युनिट किंवा 1 कुलम क्यू. 1 कुलम क्यू चार्जला आपल्याला पी पासून ए पर्यंत घेऊन जायचंय. किती स्थानांतर करायचंय त्याला, पी पासून ए पर्यंत म्हणजे डेल्टा एल जेवढं स्थानांतरण करवायचंय त्याला. ओके, we have to move P from we have to move this charge of one unit positive charge from P to A. म्हणजे P पासून A पर्यंत त्याला आपल्याला मूव्ह करायचंय ऑपोजिट टू द इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध दिशेला त्याला घेऊन जायचं. विद्युत क्षेत्र आपला A कडून P कडे जातंय, आपण कुठं जाणार आहे, P कडून A कडे गती करताय. ओके, अगेन्स्ट मधले त्याने, अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड, अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध दिशेला. The work done in this process is equal to E into dl. आता E into dl जेवढं वर्क डन होईल या दरम्यान. ओके, वर्क डन म्हणजे काय, कार्य किती होईल, E into dl. आता हे कार्य कसं काय झालं तर बघा, कार्याची डेफिनेशन W इज इक्वल टू काय असतं, F into D. D म्हणजे काय असतं, स्थानांतरण, आणि F काय असतं, फोर्स. आता बघा आपल्याला माहिती आहे की बळ विद्युत क्षेत्रात जेव्हा एखादा विद्युत भार गती करतो तेव्हा त्याच्यावर लागणारं बळ किती असतं, Q आणि E घेऊन घे, मोड E घेऊन घे. तर कारण विद्युत क्षेत्र आपल्याला नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असं काही घ्यायचं नाही, म्हणून मोड E घेऊन घ्या. त्याचं फक्त किंमत घ्यायची म्हणून मोड E लिहिलेलं त्यांनी. ओके, तर एवढं अपा F म्हणजे काय असतं, QB येतं फोर्स, आणि स्थानांतरण किती केलंय आपण, तर P पासून A पर्यंत आले तर त्या दरम्यान आपण डेल्टा एल जेवढं अंतर कापतो, किती अंतर कापतो आपण, डेल्टा एल. मग स्थानांतरण काय लिहिलं मी इथं, डेल एल. ओके डन. आता आपल्याला माहिती क्यू किती घेतलाय आपण, 1 कुलम घेतलेला आहे ना, क्यू किती कन्सिडर केला, 1 कुलम. मग त्याच्या क्यूच्या जागेवर 1 लिहू आपण, तर आपलं वर्क डन किती होऊन जाईल, डेल्टा ई काय झालं, डीएल. तर तुम्ही सांग, एक क्लिअर होऊन गेलं का आपलं, क्यू वन डेल बरोबर किती घेऊन घेऊ आपण, 1 घेऊन घेऊ ना. तर मग फक्त काय होतं, मॉड E डीएल इंटू डेल्टा एल ना, डेल्टा एल लिहिणार, डीएल लिहिणार. ते डेल का लिहितो ते मी नंतर सांगेल तुम्हाला. ओके, तो डी समजायचा कोणता, डीव्ही बाय डीएक्स डिफरन्शिएशन करतो ना आपण, त्याचा डी असतो ना तसा डी येतो. ओके, त्याला डेल्टा एल घेतो. सर पण डीएल का बघितला आपण, कोणता डीएल, डेल्टा एल ना आपल्याला तर, हा डेल्टा एल का बघितला सर, अरे आपण पी पासून ए पर्यंत स्थानांतर त्या दरम्यानचं अंतर किती आहे,
आपण किती कन्सिडर केलं ते अंतर डेल्टा एल. हा मग आपण काय घेणार आहोत डेल्टा डेल्टा एल एलच घेऊ ना. डेफिनेशन प्रमाणे इथं अंतर आणि ठेवायचं आपल्याला, बरोबर. एफ इंटू डी राहतं ना. एफ काय हो बळ आणि डी काय असं स्थानांतर. तर स्थानांतर किती आहे आपल्या डी त्यानंतर पासून ए पर्यंत डेल्टा एल आहे. आपण कन्सिडर डी केलं डेल्टा एल, तर मग आपण डेल्टा एल लिहू इथं. आणि बळ किती येतं क्यूई येतं. विद्युत क्षेत्रात विद्युत भार जेव्हा गती करतो तेव्हा त्याच्या बळाचं सूत्र हे येतं. विद्युत क्षेत्रातच गती करतोय ना तो, हो सर विद्युत क्षेत्राचा विरुद्ध करतोय पण विद्युत क्षेत्रात करतोय. आणि क्यू बरोबर किती कन्सिडर केलं आपण 1 कुलम, म्हणून काय लिहितं मोल एक इंटू डेल्टा एल. एक ओके डन. एल हो सर समजलंय वर्क डन. ओके नाव दिस वर्क इक्वल्स द पोटेन्शियल डिफरन्स व्ही एन व्ही बी. आता हे वर्क कशाचा बरोबर असेल, पोटेन्शियल डिफरन्सचा बरोबर असेल. जेव्हा चार्ज तुम्ही 1 कुलम घेतात ओके, तेव्हा ते वर्क डन काय बनून जातं एक्झॅक्टली पोटेन्शियल डिफरन्स बरोबर बनतं. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ह्या पॉईंट आणि ह्या पॉईंट मधला विद्युत स्थितिमानचा फरक असतो. मग ह्या पॉईंटचं ज्या पॉईंटवर आपण जातो तो पहिले घ्यायचा. तर याचं स्थितिमान काय व्ही ए. जिथं पोहोचलो त्याचं पहिले लिहायचं आणि जिथून स्टार्ट केलं होतं त्याच्या नंतर. दुसरा पॉईंट काय बीबी. या पॉईंटचं पोटेन्शियल काय घेऊ आपण बीबी. हे समस्थितिमान पृष्ठ आहे, इक्वेट पोटेन्शियल सरफेस आहे. तर याच्या कोणत्याही बिंदूवरचं स्थितिमान काय असणार आहे, सारखंच असणार आहे. ओके पण आपण पी बिंदूचं विद्युत स्थितिमान किती लिहू व्ही, जे आपल्याला माहिती किती आहे व्ही प्लस डेल्टा व्ही. ह्या पॉईंट हा जो व्ही आहे त्याचा सगळ्या बिंदूवर विद्युत स्थितिमान किती असणार आहे व्ही. तर मग हे जे कार्य झालं हे जे वर्क डन केलं ते कशाचा बरोबर असेल, विद्युत स्थितिमान मधला फरक जो किती आहे व्ही ए मायनस व्ही बी. तर आपण काय लिहू व्ही ए मायनस व्ही बी इज इक्वल टू मोड ऑफ डेल एल लिहिलं त्यांनी. ओके असतील नाही तर वर्क डन ओके ऑन युनिट चार्ज इज इक्वल टू काय असेल व्ही ए मायनस व्ही बी असेल. तर आता पहा डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आपल्याकडे मोड ऑफ ई इंटू डेल एल हे दिसतंय इथं. ओके व्ही ची व्हॅल्यू काय आहे तर व्ही चं पोटेन्शियल व्ही आणि व्ही चं पोटेन्शियल काय आहे व्ही प्लस डेल्टा व्ही. मग आता व्ही मधून व्ही प्लस डेल्टा व्ही मायनस करू तर हा व्ही मायनस चिन्ह मध्ये जर गेलं तर मायनस व्ही मायनस डेल्टा व्ही होऊन जाईल. त्याच्यात प्लस व्ही मायनस व्ही काय होऊन जाईल, हा कॅन्सल होऊन जाईल. ओके आणि हे मायनस याला भेटून जाईल तर काय होईल उत्तर मध्ये मायनस डेल व्ही येईल. ओके या डेल एल ला इकडे छेद मध्ये घेऊन जाऊ आपण डेल व्हीच्या. तर काय मोड ऑफ ई इज इक्वल टू काय आलं मायनस डेल व्ही बाय डेल एल. अंडरस्टँड सर हा सर ते कसं समजलं नाही सर, व्हाईट बोर्डवर समजा ना. तुम्हाला समजून जातं पण तुम्ही ना समजून ना समजता माहिती मला. सर आता नाही समजलं तर नाही सांगणार ना सर. चाल मी सांगतो टेन्शन असं मी व्हाईट बोर्ड सांगणार होतो. हे दोन सरफेसेस झाले ओके. हा ए ओके हे बी सरफेस आहे ओके डन. याचं पोटेन्शियल व्ही प्लस याच्या पोटेन्शियलला नाव काय देऊ आपण व्ही इज इक्वल टू काय व्ही प्लस डेल्टा व्ही. ओके आणि याचं पोटेन्शियल व्ही ए त्याला काय नाव देऊ आपण ते किती आहे ओनली व्ही ए. डन. आता आपण काय करणार आहे एक चार्जला इकडे घेऊन येणार आहे खाली. किती तो चार्ज 1 कुलम चार्ज. इथं पॉईंट कोणता होता पी पॉईंट होता. त्याला आपण पी वरून कुठे घेऊन येणार आहे ए वर घेऊन येणार आहे. ओके त्या दरम्यान काय करू वर्क डन आणि आपलं विद्युत स्थितिमान विद्युत क्षेत्र कुठे या दिशेत. तर आपण वर्क डन कोणत्या दिशेत करणार आहे विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध दिशेला करणार आहे. ओके डन. आता विरुद्ध आणि पी पासून तर ए पर्यंत येऊ तेवढ्या दरम्यान आपण केलेलं स्थानांतर किती असणार आहे डेल्टा एल. डन. एवढं समजले आकृती. आता जेव्हा आपण पी वरून ए वर येऊ युनिट चार्जला आपण पी वरून ए वर विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध दिशेला घेऊन जाऊ तेव्हा जे वर्क डन असेल डब्ल्यू इज इक्वल टू किती आलं होतं मॉड ऑफ डायरेक्टली तो आता मी हे समजून दिलंय कसं आलं होतं मॉड ऑफ ई इंटू डेल्टा एल असं होतं.
आता आपण विद्युत स्थितिमानची जी डेफिनेशन पाहिली त्याच्यात काय पाहिलं होतं की युनिट चार्जवर होणारं वर्क डन जे असतं एक युनिट चार्ज नाही तर युनिट चार्जवर होणारं वर्क डन कशाचा बरोबर असतं पोटेन्शियल डिफरन्सचा बरोबर असतं जेव्हा तुम्ही विद्युत क्षेत्रात एखाद्या बिंदूवरून दुसऱ्या बिंदूवर ट्रॅव्हल करतात तेव्हा ओके युनिट चार्जवर होणारं वर्क डन जे असतं ते पोटेन्शियल डिफरन्स बरोबर असतं इथं पोटेन्शियल डिफरन्स काय आहे तो VA मायनस VB अंडरस्टँड आता W किती आहे तो मोड ऑफ E इंटू डेल्टा L ओके आणि राहिलं VA चं पोटेन्शियल किती आहे आकृतीत दर्शवलेलं आहे V VB चं पोटेन्शियल किती आहे तर V प्लस डेल्टा B ओके डन आता हे मायनस साइन जर मध्ये दिला आपण तर काय येईल V मायनस V मायनस डेल्टा V असं येईल ओके प्लस मायनस कॅन्सल मग काय येईल सर मायनस डेल्टा V आहे फक्त ओके तर आता हे कशाचा बरोबर आलं मोड ऑफ E इंटू डेल्टा L बरोबर आलं तर आपण काय करू इथं आपल्याला मोड ऑफ E शोधायचं आहे ना मग डेल्टा L ला छेद मध्ये घेऊन जायचं तर काय येईल सर मोड ऑफ वेक्टर E इज इक्वल टू मायनस डेल V बाय डेल L हे तुमचं इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल याचा मधला संबंध दर्शवणारे इक्वेशन इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू मोड ऑफ E इज इक्वल टू मायनस डेल V बाय डेल L ओके आता यांना जर आपण 3 डायमेन्शन मध्ये घेतलं ओके 3 डायमेन्शन वाला इक्वेशन पण येतं आता 3 डायमेन्शनल आता हा डेल का लिहितात माहितीये का तर हे जे विद्युत स्थितिमान असतं V हे तिघ ऍक्सिस वर डिपेंड आधारित असतं म्हणजे की व्होल्टेज जो असतो तो ओनली एक्स किंवा वाय किंवा झेड नसतो तो काय असतो एक्स वाय आणि झेड असं तिघ डायरेक्शन मध्ये असू शकतो ओके मग आता काय असतं की हे जे V आहे याच्यात एक सिंगल ऍक्सिस नाही तो जो L असेल त्याला बी आपल्याला 3 ऍक्सिस डिफाईन करावं लागतं की एक्स वाय आणि झेड त्याच्यामुळे हे जे विद्युत स्थितिमान असतं ना तर त्याला डेल लिहिण्याचं कारण काय असतं आता हे फक्त मूल्य झालं त्याच्यानंतर जर त्याची व्हॅल्यू शोधायची असेल तुम्हाला ओके तर त्याचं एक इक्वेशन येतं जे खूप मोठं इक्वेशन येतं वेक्टर E लिहिलं जातं त्याला तो वेक्टर E इज इक्वल टू पहिलं इक्वेशन असतं मायनस डेल V हे इक्वेशन फक्त आठवण ठेवतात कसं वापरायचं ते मी तुम्हाला एक्झाम्पल येईल तेव्हा समजेल डेल V बाय डेल एक्स आय कॅप मायनस डेल V बाय डेल वाय जे कॅप ओके आणि फायनल इक्वेशन येतं